हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण DSA कंप्लीट कोर्स हा चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण सेक्शन नंबर 1 जो होता तो पूर्ण कव्हर केलेला आहे. इंट्रोडक्शन आणि बेसिक्स वगैरे सगळे झालेले आहेत. तर आपण सेक्शन 2 ॲरेबद्दल आपण बघत आहोत. तर ॲरेमध्ये आपण आजचा 4था व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन युजिंग नंपाय ॲरे तर याच्याबद्दल बघणार आहोत. तर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन कसं करतो आपण नंपायचा यूज करून ॲरेमध्ये, तर त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला चालू करूयात. तर सगळ्यात पहिले म्हणजेच इंट्रो काय आहे, तर नंपाय ॲरे. आता नंपाय काय आहे याच्याबद्दल पण थोडंसं बघूयात आपण. पण नंपाय ॲरे इज अ स्पेशल टाईप ऑफ ॲरे प्रोव्हाइडेड बाय नंपाय लायब्ररी. तर नंपाय लायब्ररी जी असते त्याच्या मदतीने आपण काय करतो, इथे ॲरे तुमचा जो आहे तो क्रिएट केला जातो आणि त्याला आपण इनिशियलाइज करतो. तर नंपाय लायब्ररीचा यूज करून इथे आपण ॲरेला डिक्लेअर करत असतो. इट इज मेनली यूज फॉर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, सायंटिफिक कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग. तर तुमची जी ही नंपाय लायब्ररी आहे ही कशामध्ये यूज केली जाते, तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, त्यानंतर सायंटिफिक कॉम्प्युटेशन, त्यानंतर डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये याच्या डेटावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी ही लायब्ररी आपण यूज करतो. अनलाईक अ पायथॉन लिस्ट, जसं पायथॉन लिस्टमध्ये असतं तसं नाही, तर नंपाय ॲरेमध्ये काय असतं, तो काय करतो, स्टोअर्स ओनली वन डेटा टाईप्स. तर हा काय करतो, फक्त वन डेटा टाईपचा जो तुमचा डेटा असेल तो स्टोअर करत असतो, एलिमेंट्स स्टोअर करत असतो. मेकिंग इट फास्टर अँड मोअर मेमरी इफिशियंट. तर हे फास्ट असतं आणि मेमरी एफिशियंट आहे. तर अशा प्रकारे याचा आपण यूज करत असतो. बिफोर युजिंग नंपाय ॲरे वी नीड टू इन्स्टॉल अँड इम्पोर्ट द नंपाय लायब्ररी. तर नंपाय ॲरे क्रिएट करायच्या आधी आपल्याला काय करावं लागतं, नंपायची जी लायब्ररी आहे ती इन्स्टॉल करावी लागते तुमच्या सिस्टीममध्ये आणि इम्पोर्ट करावी लागते. तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जेव्हा तुम्ही नंपाय ॲरे तिथे क्रिएट करत असाल तेव्हा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नंपाय म्हणजेच काय. नंपाय स्टँड फॉर न्यूमेरिकल पायथॉन. न्यूमेरिकल पायथॉन त्याचं नाव आहे. इट इज अ वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर पायथॉन लायब्ररी फॉर वर्किंग विथ नंबर्स, ॲरेज, मॅट्रायसेस अँड मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. तर ही एक खूप मोठी पायथॉनची लायब्ररी आहे, पॉप्युलर आहे. तर ही कशासाठी यूज केली जाते, वर्किंग विथ नंबर्स, ॲरे, मॅट्रायसेस आणि तुमचे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील ते परफॉर्म करण्यासाठी आपण ही लायब्ररी यूज करतो नंपाय. टू यूज नंपाय फर्स्ट इन्स्टॉल इट. सगळ्यात पहिले आपल्याला तिला आपल्या सिस्टीममध्ये VS कोड असेल तुमचा तर तिथे त्याला तुम्ही इन्स्टॉल करावं लागते सगळ्यात आधी. तर त्याची कमांड काय आहे, pip इन्स्टॉल नंपाय. तर या कमांडने तुम्ही त्याला इन्स्टॉल करत असता. आता इन्स्टॉल केल्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे इम्पोर्ट करायची. आता देन इम्पोर्ट इट इनटू युअर प्रोग्राम. जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहित असता तेव्हा तिला इम्पोर्ट केलं जातं. तर सगळ्यात पहिली लाईन करा, ते इम्पोर्ट नंपाय ॲज अ NP. आणि NP काय आहे, इज जस्ट शॉर्ट फॉर्म ऑफ अ नंपाय. तर नंपायचा काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला या कमांडने इम्पोर्ट करत असतो प्रोग्राममध्ये. तर हे झालं इंट्रो, नंपाय म्हणजेच काय. आता त्यानंतर डिक्लेरेशन कसं देतो आपण याचं तुमच्या पायथॉनमध्ये, तर त्याचं पण बघून घेऊया. डिक्लेरेशन मीन्स काय, क्रिएटिंग अ न्यू नंपाय ॲरे. आता नंपाय ॲरे आपण जेव्हा क्रिएट करतो त्यालाच आपण डिक्लेरेशन असं बोलतो आणि त्याला एक नाव देत असतो आपण. एक्झाम्पल बघायचं झालं तर इम्पोर्ट नंपाय ॲज अ MP. आपण इथे काय केली, नंपायची जी लायब्ररी आहे ती इथे इम्पोर्ट केली सगळ्यात आधी. त्यानंतर ॲरे क्रिएट केला, ॲरे नाव दिलं आहे इज इक्वल्स टू NP डॉट ॲरे आणि इथे ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट क्लोज केला. आता स्क्वेअर जो ब्रॅकेट आहे तुमचा त्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू नाही आहे म्हणून इथे कोणताही एलिमेंट तो घेत नाही आहे तुमचा ॲरेमध्ये. तर ही एक एम्प्टी ॲरे आहे. एक्सप्लेनेशन बघायचं झालं तर याचं इम्पोर्ट नंपाय ॲज अ NP हे काय आहे, इम्पोर्ट केली आपण इथे नंपाय लायब्ररी तुमची. आणि ॲरे ARR ॲरे इज अ नेम ऑफ अ ॲरे. तुमच्या ॲरेचं हे नेम दिलेलं आहे आपण इथे. त्यानंतर NP डॉट ॲरे आणि हा ब्रॅकेटमध्ये जे पण आहे ते काय आहे, क्रिएट केलं आहे आपण इथे एक एम्प्टी नंपाय ॲरे. तर इथे एक आपण नंपाय ॲरे क्रिएट केलेला आहे, तो पण एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू नाही आहे. द ॲरे इज क्रिएटेड
ॲरे आपला क्रिएट झाला आहे, बट डज नॉट कंटेन एनी व्हॅल्यूज, कारण त्याच्यामध्ये आपण कोणतीही व्हॅल्यूज इथे दिलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपण डिक्लेरेशन करत असतो याचं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इनिशियलायझेशन. आता इनिशियलायझेशन म्हणजेच काय की काही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ॲरेमध्ये आपण काय करतो, पुट करतो किंवा देत असतो, स्टोअर करत असतो. तर ॲरे क्रिएट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज देत असतो, त्यालाच आपण इनिशियलायझेशन असं बोलतो. तर सगळ्यात पहिले एक्झाम्पलमध्ये आपण काय केलेलं आहे, इथे इम्पोर्ट केलेलं आहे तुमच्या NumPy लायब्ररीला. त्यानंतर ॲरे नेम दिलं आहे ॲरेला आणि np.array त्याच्यामध्ये आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यूज स्टोअर केलेल्या आहेत, 10, 20, 30 आणि 40. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता np.array क्रिएट्स NumPy ॲरे इथे क्रिएट केलेला आहे आपण. त्यानंतर काही इंटिजर व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आपण स्टोअर केले आहे आणि त्या ज्या व्हॅल्यूज आहे तुमच्या 10, 20, 30 आणि 40 या इंटिजर आहेत सगळ्या, म्हणून काय आहे त्याचा सेम डेटा टाईप आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, सेम डेटा टाईपच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये स्टोअर करत असतो NumPyमध्ये. त्यानंतर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन बघायचं झालं तर दोघांचं, तर इथे तुम्ही डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन युजिंग डन इन सिंगल स्टेटमेंट. तर एकाच स्टेटमेंटमध्ये आपण काय करत असतो, डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन त्याचं करत असतो NumPyचं. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही, इथे आपण इम्पोर्ट केली आहे, हे सगळ्यात पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर ॲरे क्रिएट केला आहे आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आपण स्टोअर केलेले आहे. तर हे पूर्ण आपण एकाच लाईनमध्ये इथे दिलेलं आहे, म्हणून आपलं जे डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन आहे ते आपण एकाच स्टेपमध्ये इथे केलेलं आहे. तर तुमचा ॲरे पण क्रिएट झाला आणि त्याच्यामध्ये इमिडिएटली आपण व्हॅल्यूज पण स्टोअर केल्या. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर याचा यूज का लागला आहे आपल्याला ॲरेमध्ये, तर NumPy ॲरेचा आपल्याला यूज का आहे, तर हा खूप व्हेरी फास्ट आहे. त्यानंतर मेमरी इफिशियंट आहे, मेमरी चांगली राहते. त्यानंतर बेस्ट फॉर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. त्यानंतर इझी टू वर्क विथ लार्ज अमाऊंट ऑफ डेटासोबत आपल्याला वर्क करता येतं. आणि याचा वाईडली यूज, सगळ्यात जास्त यूज कशामध्ये केला जातो, तर डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये याचा यूज केला जातो. तर तुम्ही तुमचा जर डोमेन डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग जर असेल तर याच्यामध्ये तुम्ही NumPyचा यूज करू शकता आणि तिथे NumPyचे जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला शिकावे लागतील. त्यानंतर फीचर्स काय काय आहेत NumPy ॲरेचे, तर इथे तुम्ही बघू शकता की स्टोअर्स ओनली वन डेटा टाईप, फक्त वन डेटा टाईप इथे आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतर फास्टर आहे पायथॉन लिस्टपेक्षा, युजेस लेस मेमरी इथे यूज होते. सपोर्ट्स वन डायमेन्शनल अँड मल्टी डायमेन्शनल ॲरे, 1D आणि मल्टी डायमेन्शनल ॲरेजला सपोर्ट करतं. परफॉर्म्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स क्विकली, तर तुमचे जे पण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील ते क्विकली इथे परफॉर्म केले जातात. रिक्वायर्स द NumPy लायब्ररी, पण याच्यामध्ये NumPy लायब्ररी तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल आणि त्याला इम्पोर्ट पण करावं लागतं तुमच्या प्रोग्राममध्ये. तर अशा प्रकारे याचे फीचर्स आहेत. त्यानंतर कॅन NumPy ॲरे स्टोअर डिफरंट डेटा टाईप्स, तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे डेटा टाईप्स याच्यामध्ये स्टोअर करू शकता का, तर नॉर्मली NumPy ॲरे स्टोअर्स वन डेटा टाईप. तर नॉर्मली हे काय करतं, फक्त वन डेटा टाईप तिथे स्टोअर करतं. पण काही केसेसमध्ये काय करतं की ते डेटा टाईपला चेंज पण करू शकतं. ते कसं मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगतो. पण याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर सगळ्यात पहिलं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय केलं आहे, इथे आपण ॲरे क्रिएट केला आहे आणि त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज आपण स्टोअर केलेल्या आहे. तर सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही बघू शकता इथे इंटिजर्स आहेत. इफ डिफरंट डेटा टाईप्स आर प्रोव्हाइडेड, जर आपल्याला वेगवेगळे डेटा टाईप्स जर प्रोव्हाइड केलेले असतील तर याच्यामध्ये काय होतं की NumPy ऑटोमॅटिकली कन्वर्ट देम टू अ कॉमन कम्पॅटिबल टाईप व्हेनेवर पॉसिबल. तर तो काय करतो, ऑटोमॅटिकली काय करतो, जे पण व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतील तो एका कॉमन कम्पॅटिबल टाईपमध्ये तो कन्वर्ट करतो. आता कसं कन्वर्ट करतो, इथं एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की इम्पोर्ट केलं आहे आपण सगळ्यात पहिले लायब्ररीला. त्यानंतर इथे ॲरे दिलेला आहे आणि ॲरेमध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळ्या व्हॅल्यूज इथे स्टोअर आहेत, जसं की 10 आणि 30 या इंटिजर आहेत आणि तुमची जी 20.5 आहे ही काय आहे, एक फ्लोट व्हॅल्यू आहे. तर तुम्ही आउटपुटमध्ये बघू शकता की कोणत्या प्रकारे तुमचा आउटपुट आलेला आहे इथे. तर आउटपुटमध्ये त्यानं काय केलं आहे, 10 आणि 30ला काय केलं आहे, डॉट लावला आहे, म्हणजेच काय की त्याला कन्वर्ट केलं आहे कशामध्ये, फ्लोटमध्ये. तर तुमचं जे 10 आहे त्याला आपण इथे फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं आहे 10.0 आणि 30ला पण
फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं आहे. तर हे काय करतं, इंटिजर व्हॅल्यूजला फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं आहे. तर अशा प्रकारे काय करतं, सेम डेटा टाईपमध्ये तो व्हॅल्यूज आणतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर सिंटॅक्स काय आहे नंपाय ॲरेचा, तर तुम्ही इथे बघू शकता. जर एम्प्टी असेल, त्याच्यामध्ये काहीही नसेल, तर अशा प्रकारे आपण सगळ्यात पहिले इम्पोर्ट करतो नंपाय ॲज NP म्हणून. त्यानंतर ॲरे देतो, ॲरे डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये NP डॉट ॲरे आणि ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आपण इथे लावत असतो. तर अशा प्रकारे सिंपल याचा सिंटॅक्स आहे. त्यानंतर इंटिजर ॲरे बघायचा झाला, तर याच्यामध्ये आपण ॲरेमध्ये काय केलेलं आहे, काही व्हॅल्यूज स्टोअर केलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज काय आहे, इंटिजर आहेत. 10, 20, 30, 40 या व्हॅल्यूज तुमच्या इंटिजर आहेत. त्यानंतर फ्लोट ॲरे आपण इथे क्रिएट केला आहे. फ्लोटमध्ये आपण काय केलं आहे, पॉईंटमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे स्टोअर केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे सिंटॅक्स आहे, सिंपल सिंटॅक्स आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इन्स्टॉल करायची आहे तुमची लायब्ररी, त्यानंतर इम्पोर्ट करायची आहे प्रोग्राममध्ये आणि त्यानंतर तुमचा जो ॲरे आहे तो तुम्हाला क्रिएट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचा यूज करत असता, वर्क करत असतं. त्यानंतर सिंपल पायथॉनचा प्रोग्राम बघायचा झाला, तर इथे तुम्ही काय करता, सगळ्यात पहिले इम्पोर्ट करता नंपायला ॲज अ NP. नंपाय लायब्ररीला तुम्ही इथे इम्पोर्ट करता. त्यानंतर ॲरे नेम दिलं आहे, आपण इथे एक ॲरे क्रिएट केला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, NP डॉट ॲरेमध्ये आपण काही व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत. इथे इंटिजर व्हॅल्यूज 10, 20, 30 आणि 40. आणि याला आपण प्रिंट करायचं असलं तर कसं लिहिणार, प्रिंट ब्रॅकेटमध्ये नंपाय ॲरे हे काय आहे, एक स्ट्रिंग आहे. जेव्हा तुमचा ॲरे इथे प्रिंट होईल त्याच्या आधी ही जी कमांड आहे ही प्रिंट होईल, ही स्ट्रिंग जी आहे ही प्रिंट होईल. त्यानंतर तुमचा जो ॲरे आहे तो तिथे प्रिंट होईल. म्हणजे तुमच्या आउटपुटमध्ये काय येणार, नंपाय येईल तिथे आधी, त्यानंतर ॲरे आणि हे 2 डॉट, त्यानंतर तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या येणार, 10, 20 अशा प्रकारे दुसऱ्या व्हॅल्यूज येणार. तर अशा व्हॅल्यूज त्या प्रिंट होणार. तर अशा प्रकारे काय करणार, हे वर्क होणार तुमचा प्रोग्राम. तर अशा प्रकारे आपण जो तिसरा टाईप होता तुमचा ॲरेमध्ये यूज करणारा, तो पण आपण इथे कव्हर केलेला आहे, नंपाय ॲरे. तर नंपाय ॲरेचा यूज करून पण तुम्ही ॲरेला डिक्लेअर करू शकता, इनिशियलाइज करू शकता. अजून 2 टाईप आपण बघितले होते, ते पण मी कव्हर केलेले आहेत मागच्या व्हिडिओजमध्ये. तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. तर प्लेलिस्टमध्ये कंप्लीट DSAचा एक प्लेलिस्ट आहे आणि सेक्शन 2ची एक प्लेलिस्ट असेल. तर प्लेलिस्ट तुम्ही सेक्शन वाईज पण बघू शकता. जर तुम्हाला कंप्लीट कोर्स करायचा असेल तर कंप्लीट DSA कोर्स म्हणून एक आहे, ती पण तुम्ही फॉलो करू शकता. तर आजच पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता, चेकआउट करू शकता. तिथे स्टार्टिंगपासून आपण चालू केलेले आहेत. तर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांना काही कन्सेप्ट जर शिकायचे असतील DSAचे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपलं चॅनल शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही जर तुम्हाला अडचण आली असेल, डाऊट वगैरे असेल तर ते पण सांगा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरेचे जे टाईप्स आहेत 1D, 2D, 3D, तर हे सगळे कव्हर करणार आहोत आपण 1 बाय 1. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.